जळगाव जिल्ह्यात आता 11 नाही तर थेट 16 आमदार आणि 3 खासदार निवडून येणार. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या या एका विधानाने संपूर्ण राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे मतदारसंघ पुनर्रचना आणि एसआयआरच्या चर्चा सुरू असतानाच गुलाबराव पाटलांनी थेट आकड्यांचे गणित मांडल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. परंतु खरंच जळगावच्या जागा वाढणार का, हे केवळ राजकीय वक्तव्य आहे? जर जागा वाढल्या तर त्याचा फायदा नेमका कोणत्या पक्षाला होईल, महायुतीला की महाविकास आघाडीला? आणि या बदलामुळे जळगावच्या स्थानिक राजकारणाचे संपूर्ण समीकरण कसं बदलणार आहे, या सर्व प्रश्नांवर सखोल चर्चा करूयात आणि या प्रकरणामागचे सविस्तर विश्लेषण जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, सध्या संपूर्ण देशाच्या राजकारणात एसआयआर आणि मतदार पुनर्रचना प्रक्रिया या गोष्टींची जोरदार चर्चा सुरू आहे. 2011 नंतर तब्बल 10 वर्षांनी म्हणजेच 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र त्यावेळेसच्या परिस्थितीमुळे ती होऊ शकली नाही. म्हणून आता केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात जनगणना करण्याची मोहीम राबवली आहे. 2011 नंतर तब्बल 15 वर्षांनी जनगणना केली जाणार आहे. आता यामुळे काळानुसार देशाची लोकसंख्या वाढत गेली आहे. म्हणूनच नवीन जनगणनेनुसार आता देशातील लोकसभा आणि विधानसभा जागा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता अशातच मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संदर्भात जळगाव जिल्ह्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जळगाव जिल्ह्यातील स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले. राज्यात सध्या मतदार यादीतील पुनरीक्षण प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाचे अधिकारी घरोघरी जाऊन मतदार यादीची पडताळणी करत आहेत. या मोहिमेत काही अपात्र आणि चुकीची नावे वळगवली जाणार असून अधिक निर्दोष आणि अचूक मतदार यादी तयार होण्यास मदत होईल. आता याचमुळे देशासह राज्यातील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचनेची शक्यता वर्तवली जाते. आता या नवीन बदलानुसार लोकसभेतील एकूण खासदारांची संख्या 543 वरून 650 पर्यंत वाढू शकते. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील विधानसभा आमदारांची संख्या 288 वरून सुमारे 350 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनी याच संदर्भात जळगाव जिल्ह्याबद्दल भाष्य केले. जळगाव जिल्ह्यात सध्या 11 आमदार आणि 2 लोकसभा खासदार आहेत. आता गुलाबराव पाटील यांच्या मताप्रमाणे जिल्ह्यातील आमदारांची संख्या ही 16 होणार असून आता जिल्ह्यात 3 लोकसभा खासदार असणार आहेत. आता भाजपचे मोठे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः याचे प्रत्यक्षरित्या संकेत दिल्यामुळे आमदार आणि खासदार संख्या वाढीच्या चर्चांना वेग आलाय. जिल्ह्यातील एकूण 15 तालुक्यांपैकी 8 तालुके जळगाव लोकसभा मतदारसंघात आहेत, तर उर्वरित 7 तालुके रावेर लोकसभा मतदारसंघात आहेत. शिवाय बुलढाणा जिल्ह्यातील काही तालुके देखील रावेर मतदारसंघाशी जोडलेले आहेत. जिल्ह्यात 15 तालुके असून देखील विधानसभा मतदारसंघ फक्त 11 आहेत. म्हणूनच काही मतदारसंघात 2 किंवा अधिक तालुके एकत्र करून तयार करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येते. परिणामी या मोठ्या आणि विस्तृत मतदारसंघामध्ये प्रशासन व विकास कामे प्रभावीपणे राबविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. 2008 मध्ये झालेल्या मतदारसंघ पुनर्रचनेनंतर या 11 मतदारसंघांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांच्या विकासावर या सर्वांचा परिणाम झाल्याची भावना मतदारांकडून व्यक्त करण्यात येते. मोठ्या मतदारसंघामुळे अगदी शेवटच्या गावापर्यंत पोहोचण्यास आमदारांना मर्यादा निर्माण होतात. याच अनुषंगाने जिल्ह्यातील एकापेक्षा जास्त तालुके एकत्र करून तयार करण्यात आलेल्या विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी होण्याची शक्यता आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात जळगाव शहरासह जळगाव ग्रामीण, एरंडोल, पारोळा, अंबळनेर, चोपडा, यावल, रावेर, भुसावळ, जामनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि मुक्ताईनगर असे एकूण 11 विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आहेत. मात्र आता सुधारित प्रस्तावानंतर या मतदारसंघांच्या स्वरूपात मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यानुसार सध्या एकत्र असलेला रावेर यावल मतदारसंघ विभाजित होऊन यावल हा स्वतंत्र मतदारसंघ म्हणून अस्तित्वात येऊ शकतो. त्याचप्रमाणे एरंडोल पारोळा मतदारसंघातून एरंडोल, जळगाव ग्रामीण मतदारसंघातून धरणगाव आणि पाचोरा भडगाव मतदारसंघातून भडगाव हे तालुके वेगळे करून स्वतंत्र मतदारसंघ तयार करण्याचा विचार केला जाऊ शकतो. याशिवाय
भारतीय लोकसंख्या आणि शहर विस्तार लक्षात घेता जळगाव शहरातून देखील एक नवीन मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता आहे. या सर्व बदलांचा विचार करता जिल्ह्यात एकूण 5 नवीन मतदारसंघ निर्माण होण्याची चिन्हे सध्या दिसत आहे. या नवीन पुनर्रचनेमुळे विकास कामांना गती मिळेल आणि मतदारांना आपले प्रतिनिधित्व अधिक प्रभावीपणे मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. याबाबत शिवसेना नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांनी मतदारसंघाची संख्या वाढल्याने जिल्ह्यातून आता 16 आमदार आणि 3 खासदार निवडून येतील अशी माहिती मिळाल्याचे स्पष्ट केले. मात्र या संदर्भात अद्याप काहीही निश्चित नसल्याचे देखील त्यांनी बोलताना नमूद केले. आता विधानसभा मतदारसंघाची संख्या वाढली तर जिल्ह्यातील शिवसेनेचे एक हाती वर्चस्व कमी होऊ शकते. त्याचप्रमाणे एकनाथ खडसेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा प्रभाव देखील वाढू शकतो असं काही राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येते. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या वक्तव्याच्या संदर्भातील. या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या भागातील मतदारसंघाची देखील संख्या वाढू शकते का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH या YouTube चॅनलला. धन्यवाद.